कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आज माघ पौर्णिमा आहे आणि आजपासून आपण काही दिवस श्रीमद भगवद्गीतेच्या काही योगांवर चिंतन करणार आहोत। मला काल काही लोकांचे फोनही आले की इतक्या सकाळी कशाला घेता, खरं म्हणजे संध्याकाळी पण घेता आलं असतं किंवा आणखी थोडं उशिराही घेता आलं असतं, पण श्रीमद भगवद्गीता ही ब्रह्मविद्या आहे आणि ही ब्रह्मविद्या साधक म्हणून केली पाहिजे। ही साधना आहे आणि म्हणून आपण थोडे देहाला कष्ट पडावे, देवाची आराधना करताना आर्त भावना यावी। ज्ञानदेव म्हणे आरतीचे नि व्याजे, कृपेत पंढरी राजे भेटले मज। ती आर्तता आपल्यामध्ये यावी आणि म्हणून देहाला थोडंसं कष्ट आपल्याला द्यावे लागणार आहे। आणि म्हणून आपण सकाळी 6चा मुहूर्त या ठिकाणी आपण ठेवलेला आहे। घेत असताना किती सवलती दिलेल्या आहेत। कलिही शयानो भवती, संजी हा नस्तु द्वापरः, उत्तिष्ठं त्रेता भवती, कृतं संपद्यते चरण। सगळ्यांना सांगितलं बाबा उठ आणि नुसता पांघरून काढ बाहेर आणि मोबाईल घे आणि सुरू कर पाहायला, ते कलियुगात पाहणं होईल। आणि म्हणून शयानो भवती, झोपेत पाहून राहिला तू हरकत नाही, निदान पाहतो तर खरी। संजी हा नस्तु द्वापरः, उठला आळस दिला असा कसा तरी पुन्हा मोबाईल धरला आणि पाहून राहिला तर तू त्या ठिकाणी आणि त्रेतामध्ये आहे। आणि उत्तिष्ठं त्रेता भवती, उठून उभा राहिला आणि नुसता बसला, छान तोंडावर पाणी बिनी मारलं आणि भगवद्गीता ऐकून राहिला तर त्रेता युगामध्ये तू आलेला आहे। आणि जर उठून आंघोळ केली, थोडंसं स्वच्छ चंदन लावलं, देवाला नमस्कार केला आणि भगवद्गीता ऐकली तर ते आपण कृतयुगामध्ये ऐकल्यासारखं होईल। जे आपल्याला सोयीचं आहे ते जास्तीत जास्त आपण केलं पाहिजे। आणि म्हणून जसं शक्य होईल त्या पद्धतीने श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन आपण आता इथून पुढे काही दिवस करणार आहोत। भगवद्गीता का वाचायची, का ऐकायची? ज्ञानेश्वरांनी सांगितलं, काय मने वाचा जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी। कैवल्य साम्राज्य त्याला प्राप्त होईल अशा पद्धतीचा आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आशीर्वाद दिलेला आहे। स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। आता स्वमुखाने त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे आणि म्हणून या गीतेची थोरवी आणि अनेकांनी गायलेली आहे। आणि म्हणून साधना म्हणून काही दिवस आपण या गीतार्थाची थोरी गायची आहे, ऐकायची आहे। आणि म्हणून काही दिवस आपण थोडंसं लवकर उठून जर साधक म्हणून गीतेची साधना केली तर निश्चितपणे आपल्याला फळ प्राप्त होते, असं भगवंतांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे। आता गीतेचा पहिला अध्याय त्याला आपण अर्जुन विषाद योग असं म्हटलेलं आहे। आता गीता ही भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे। का वाचायची, का ऐकायची गीता? ही केवळ आपण नाही, कोण कोण गायलेलं आहे, कोण कोण त्याची महती गातात आहेत। साधे सोपे लोक नाही, ज्ञानेश्वर माऊली वगैरे हे तर अलीकडे आहेत। माऊलींनी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी आणि जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी। म्हणजे साक्षात महादेव आणि या गीतेची थोरी गातात आहे। आणि कोण आहे त्यांच्या सोबत ऐकायला? साक्षात भवानी आहे आणि ते त्या ठिकाणी प्रश्न करते आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं साक्षात भगवान आणि योगेश्वर असे त्या ठिकाणी विश्वनाथ भगवान देत आहेत। म्हणजे गीतार्थाची थोरी साक्षात विश्वनाथ भगवान गात आहेत। म्हणजे किती मोठी असेल ही गीता। बरं, या गीतेचं आणखीन वर्णन काय केलं ज्ञानेश्वर माऊलींनी? ते तर हरू म्हणे नेहमीचे, भगवान शंकर बसलेले आहेत, पार्वती आईसाहेब बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी तिला सांगून राहिलेले आहेत भगवान महादेव, ते तर हरू म्हणे नेहमीचे, देवी जैसे का रूप तुझे। हे भवानी, अगं तुझं कसं रूप आहे? तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व। हे जे गीता तत्व कसं आहे,
रोज आपण जसं जसं वाचू तसा नवा अर्थ त्याचा आपल्याला प्राप्त होतो. आणि हे आपण नाही सांगून राहिलो, माऊलींनी लिहून ठेवलं ज्ञानेश्वरीत. आणि कोण म्हणून राहिले ते तर हरू म्हणे नेहमी. जे हरू म्हणजे साक्षात योगेश्वर विश्वनाथ भगवान आणि अंबा भवानीला सांगून राहिलेले की बाई तुझं जसं रूप आहे, जसं नित्य नूतन आहे, तसं जसं जसं आपण वाचू, जसं जसं याचं गायन करू, तसं तसं साधक म्हणून हिच्याकडे आपण पाहू, नवा अर्थ त्याचा आपल्याला नेहमी प्राप्त होतो. आणि म्हणून गीतार्थाची थोरी साक्षात विश्वनाथ भगवान आणि स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, विष्णूंनी सांगितलेलं असल्यामुळे हे जगातलं मोठं तत्वज्ञान आहे. कुठून आलं बरं हे तत्वज्ञान? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाभारत नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 1,10,000 असे श्लोक आहेत. भगवान वेदव्यासांनी ते लिहिलेलं आहे. त्याच्या 18 पर्व आहे. आता या महाभारतामध्ये 18चं देखील एक महत्व आहे. म्हणजे 18 पर्व आहेत, भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत, महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं, जे पांडवाकडचे योद्धे होते ते 18 आहेत. असे आपल्याला 18च्या प्रमाणामध्ये असं अनेक गोष्टी त्या ठिकाणी, सेना देखील इकडची 11 आणि तिकडची 7 अशी 18 अक्षौहिणी सेना आहे. या 18चं महत्व आहे. असे हे 18 पर्व. त्याच्यामध्ये भीष्म पर्व नावाचं एक पर्व आहे. त्याच्यामध्ये 5,884 श्लोक आहेत आणि त्या श्लोकामधले 700 श्लोक फक्त गीता आहे. म्हणजे महाभारत नावाचा ग्रंथ 1,10,000 आणि त्यातले फक्त 700 श्लोक म्हणजे 100 रुपयातले 6 पैसे एवढी फक्त भगवद्गीता आहे. परंतु त्या ठिकाणी एवढूशी गीता, परंतु माऊलींनी म्हटलं हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू आणि तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. एवढूशी गीता आहे पण वेदार्थ सागरू केवढं मोठं भव्य स्वरूप आहे. आणि म्हणून गीता वाचत असताना आपण भव्य अशा आणि ब्रह्मरसाच्या पारण्यामध्ये चाललेलो आहोत. ती ऐकत असताना ते ब्रह्मरसाचं पारणं साक्षात स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू अशी भावना ठेवून आपण भगवद्गीतेकडे जर पाहिलं तर तो म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती बनण्याचं सामर्थ्य, म्हणजे जीवनाची ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख, ऐश्वर्य किंवा ऐश्वर्याचा विवेक आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर भगवद्गीता हे एकमेव असं तत्वज्ञान या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कशी झाली भगवद्गीतेची सुरुवात? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की द्यूतकर्म झालं आणि मग पांडवांना 12 वर्षपर्यंत त्या ठिकाणी आणि वनवास झाला, 1 वर्ष अज्ञातवास झाला. तो त्यांनी भोगला आणि भोगल्यानंतर ते परत हस्तिनापुरामध्ये आलेले आहे. आता हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा अटीप्रमाणे आम्ही आमचा वनवास भोगलेला आहे, अज्ञातवास भोगलेला आहे, आता आमचं राज्य आम्हाला द्या. तेव्हा आता दुर्योधन दुष्टात्मा आहे. पाशानो भिद्यते टंकैहि वज्रम वज्रेन भिद्यते सर्पोपि भिद्यते मंत्रैहि दुष्टात्मा नैव भिद्यते. दुष्टात्मा जो आहे त्याला कोणीच भेदू शकत नाही. आणि म्हणून हा दुष्टात्मा असलेला दुर्योधन तो म्हटला जमत नाही, ते मला राज्य मला प्राप्त झालेलं आहे, मी काय तुम्हाला देत नाही. आणि मग आपल्या सगळ्यांना कथा भाग माहिती आहे, आपल्याला वेळेचं बंधन आहे. मी 30-35 मिनिटापर्यंत चर्चा करणार आहे रोज. तर त्या ठिकाणी भगवान साक्षात योगेश्वर कृष्ण आणि शिष्टाईला गेलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा अरे युद्ध हा काही पर्याय नाही आहे, तुम्ही एक काम करा. आपल्या सगळ्यांना ते कथा भाग माहिती आहे की अर्ध राज्य द्या, काही गावं द्या वगैरे, हे सगळं आपल्याला सगळं प्रचलित कथा माहिती आहे. असं सगळं म्हटल्यानंतर देखील दुर्योधन काही ऐकेना. आणि मग अशा वेळी भगवान योगेश्वर कृष्णाने नाईलाज म्हणून आता पांडवांवर ते युद्ध लादल्या गेलेलं आहे आणि ते लादलेलं युद्ध आता पांडवांना करणं भाग आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग सुरू झालेला आहे. आता आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की ती सगळे योद्धे कसे आहेत. एक एकाचे मनोव्यापारे अवघे विश्व संहारे माऊलीने म्हटलेलं आहे. असे एकाहून एक युद्ध. आणि त्या ठिकाणी भगवद्गीतेचं मग सुरुवात आपल्याला माहिती आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युद्धसभा अशी सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि युद्धभूमीवर अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी आहे.
भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशी सगळी मंडळी इकडे यांची अशी योद्ध्याची नावं देखील आणि भगवान योगेश्वर कृष्णाच्या या भगवद्गीतेमध्ये व्यासांनी घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर पद्धतीने भगवद्गीता वाचत असताना काही गोष्टी आपण जर बरोबर समजून घेतल्या, वारंवार जर वाचल्या, तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व म्हटलेलं आहे. किती सुंदर वर्णन आहे. अशी सगळी युद्ध सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता युद्धभूमीवर भगवान भीष्माचार्य या ठिकाणी आणि कौरवांचे सेनापती आहे आणि त्या कौरवाच्या सेनापतींनी पतत्री नावाची व्यूहरचना केलेली आहे. आपल्याला चक्रव्यूह वगैरे अशा युद्धाच्या व्यूहरचना माहिती आहे. पहिल्याच दिवशी भगवान भीष्माचार्यांनी पतत्री नावाची व्यूहरचना केलेली आहे. आता पांडवांकडून व्यूहरचना करणारे दृष्टद्युम्न आहेत. ते कोण आहेत? तर ते द्रुपदांचे पुत्र आहेत आणि त्यांनी ती जी व्यूहरचना केलेली आहे तिचं नाव आहे वज्र. आता ती यांच्याजवळ खरं म्हणजे कमी सैन्य आहे, 7. वर्णन केलेलं आहे. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम, पहिला अध्याय. आणि पर्याप्तम त्विदमे तेषाम बलम भीमाभिरक्षितम. आता अपर्याप्त म्हणजे कमी नाही, पर्याप्ततेपेक्षा कितीतरी अधिक असं सैन्य कोणाजवळ आहे? कौरवांजवळ आहे. आणि पर्याप्त म्हणजे कमी आहे, पर्याप्त म्हणजे ठीक आहे, इतकंही नाहीये. अशी 7 अक्षौहिणी, यांची 11 अक्षौहिणी अशी त्यांनी रचना त्या ठिकाणी केलेली आहे. पतत्री नावाची कौरवांची रचना आहे, व्यूहरचना, आणि यांची वज्र नावाची आहे. आणि ती रचना दुर्योधनाने पाहिली. जे दुष्ट असतात त्यांच्याजवळ किती संपत्ती असू द्या, कितीही त्यांच्याजवळ आणि सैन्यबळ असू द्या किंवा आणखीन काही असू द्या, ते नेहमी सदैव घाबरलेले असतात. दुर्योधन घाबरला. 11 अक्षौहिणी सेना असून, एवढं प्रचंड बळ असून आणि भीष्माचार्यासारखे त्यांच्याजवळ आणि सेनापती असून त्याला वाटलं अरे बापरे, वज्र नावाची रचना अशी पक्षाकार वेगळी आणि अशी प्रचंड दिसायची. म्हणजे यांची जास्ती असून कमी वाटायची आणि त्यांची कमी असून, आणि ती कोणी रचना केली? मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे दृष्टद्युम्नाने केलेली आहे. आता भगवद्गीतेने किती सुंदर रचना केली पहा. आता दुर्योधनाला वाटलं आता काहीतरी केलं बा, घाबरला तो पहिल्यापासूनच, पराजयाची भीती, कारण तो दुष्टात्मा आहे. मग आता त्याने कुठे जायला पाहिजे? विचार विनिमय करण्यासाठी सेनापती कोण आहेत? भीष्माचार्य आहेत, त्यांच्याकडे जायला पाहिजे. पण तो त्यांच्याजवळ गेला नाही. भगवद्गीतेने वर्णन केलं, आचार्यमुपसंगम्य राजा वचनम ब्रवीत. राजा म्हणजे कोण? राजा दुर्योधन आहे. आणि तो कोणाजवळ गेला? आचार्यांजवळ गेला. आचार्य कोण आहे? द्रोणाचार्यांजवळ गेला, भीष्माचार्याजवळ गेला नाही. पहा किती सुंदर अशा पद्धतीची. आणि भगवान वेदव्यासाने कशी कूटनीतीची पण रचना केलेली आहे पहा. म्हणजे भगवद्गीतेतून दुष्टात्मा जरी असला तरी शिकण्यासारखं आहे. त्याने भीष्माचार्याजवळ गेला नाही, तर तो कोणाजवळ गेला? आचार्यमुपसंगम्य राजा म्हणजे दुर्योधन गेला आणि वचनम ब्रवीत, त्यांच्याशी बोलायला लागला. आणि काय बोलायला लागला? ते बोलणं देखील किती गोड आहे पहा, सुंदर. म्हणजे समोरच्याला उचकवून देण्याची प्रक्रिया काय त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरला, युधाम द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता. आता युधाम द्रुपद पुत्र असा शब्द वापरलाय. ही रचना कोणी केली? दृष्टद्युम्नाने केलेली आहे. दृष्टद्युम्न कोण आहे? द्रुपदाचा पुत्र आहे. मग आता द्रुपद पुत्रेनं हा शब्द का वापरला? भगवद्गीता काय लक्षात घ्यायची? लक्षात घ्या. त्यानं असाही म्हणू शकला असता दुर्योधन किंवा त्या दृष्टद्युम्नाने रचना केली, पण तो आचार्याजवळ गेला म्हणजे द्रोणाचार्याजवळ, आणि त्यांना मुद्दाम सांगून राहिला द्रुपद पुत्राने रचना केलेली आहे. का केली? द्रुपद पुत्र का शब्द वापरला? कारण द्रुपद पुत्र म्हणजे द्रुपदाची आठवण करून दिली. कोणाला? आचार्यांना. आचार्य कोण आहे? द्रुपदाचे पहिल्यांदा मित्र आहेत, चांगले. पण काही प्रसंग, आता तो खूप सुंदर प्रसंग आहे, पण आपल्याला भगवद्गीता सांगायची, महाभारत नाही, तर त्यांची कट्टर शत्रुत्व झालेलं आहे. आणि ते इतके शत्रू आहे की एकमेकाला पाहायला देखील तयार नाही. मग त्या शत्रुत्वाची जाणीव आचार्यांना केव्हा होईल? जेव्हा द्रुपदाचं नाव काढलं तर. म्हणून त्याने दृष्टद्युम्नाने ही रचना केलेली आहे असं म्हटलेलं नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये गीताकारांनी शब्द वापरला, युधाम द्रुपद पुत्रेन. द्रुपद पुत्राचं नाव त्या ठिकाणी घेतलं. आणि आता म्हणजे त्याला असं वाटलं की द्रुपद पुत्र म्हटलं, द्रुपदाचं नाव घेतलं की भगवान आणि जे द्रोणाचार्य त्यांना चीड येईल
आणि ते उचकून जातील की नाही, चला आता युद्ध जोरात करावं लागलेलं आहे. आणि पुन्हा म्हटलं तव शिष्येन उपरोधिक, तुझा जो शिष्य, तुमचे शिष्य कोण आहे, तो अर्जुन तुमचा प्रिय शिष्य आहे ना, त्यांनी ही रचना केलेली आहे. पण त्याची रचना कोणी केली, द्रुपद पुत्रांनी केलेली आहे. म्हणजे सांगा, अशा पद्धतीने उचकवून दिल्यानंतर याला म्हणतात कूटनीती, याला म्हणतात त्या ठिकाणच्या युद्धाची रचना करत असताना कोणाला कशा पद्धतीने ऊर्जा द्यायची किंवा उचकवून द्यायचं, हे या ठिकाणी गीताकारांनी, आणि म्हणून वाचत असताना गीता या प्रत्येक गोष्टीचा एक मतितार्थ आहे, एक गर्भितार्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याचं वर्णन देखील खूप सुंदर आहे आपल्या युद्धाचं, की कोणाकोणाचं काय काय आहे. माऊलींचं वर्णन केलं, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरू अर्जुनेसी. काय सुंदर वर्णन केलेले त्या रथाचं, की त्या ठिकाणी सांगितलं तो जो ध्वजस्तंभ आहे त्या ठिकाणी वानरू, पण ते कोण आहेत, मूर्तिमंत शंकरू आहेत, महारुद्राचे अवतार त्या युद्धामध्ये साक्षात अर्जुनाच्या रथावर बसलेले आहेत. आणि सारथी कोण आहे, सारंग धरू, म्हणजे त्याच्या धनुष्याची देखील आठवण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ते त्या ठिकाणी अर्जुनाला समोर सारथ्य करून राहिलेले आहे. माऊलीने आणखी शब्द वापरला, किती गोड शब्द आहे. भगवद्गीता का वाचायची, त्यांनी त्या ठिकाणी शब्द वापरला की ते जे आहेत भगवान, त्यांनी काय केलं, पायीकू पाठीशी घातला, आपण पुढा राहिला, जेने पांचजन्य आस्फुरला आवळीलाची. म्हणजे पांचजन्य नावाचा शंख कोणाचा आहे, भगवान योगेश्वर कृष्णाचा. योगेश्वर कृष्ण कोण आहे, सारथी आहे. मग सारथ्याने मनाने शहाणपणा करायचा असतो का, सारथ्याने युद्धाचा शंख फुंकायचा असतो का, परंतु तो कोण आहे, पायीकू पाठीशी घातला. मागे जरी योद्धा असल्या तरी तो कोण आहे, त्यांचा पायीक आहे, त्याला पाठीशी घातलं. आणि मग पडता जडभारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ नेदिशीन आणि आड घाली सुदर्शन. तो जो रक्षण करणारा आहे तो पुढे राहणार आहे. सगळे साधावया भक्ती काज नाही लाज धरित, ऐसियासी शरण जावे शक्ती जीवेन वंची. मग तो शक्ती आणि जीवानी वंचना करत नाही मागच्याची, आपल्या भक्ताची, म्हणून तो पुढे आहे. आणि पुढे असून देखील त्यांनी काय केलं, आपला पांचजन्य नावाचा शंखाचं देखील वर्णन खूप सुंदर भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. विषाद योग आहे हा. आणि म्हणून त्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलं, पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रदद्मो महाशंकम भीमकर्मा वृकोदरा अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुल सहदेवश्च सघोष सुघोष मणिपुष्पको. या शंखांची नावं आहेत. अनेकांनी नंतर शंख त्या ठिकाणी केलेले आहे. पणव आनक अशा पद्धतीच्या तुतार्या त्या ठिकाणी वाजायला लागलेल्या आहेत. असं वर्णन भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपला शंख त्या ठिकाणी जोरात फुकलेला आहे. त्याचं वर्णन देखील एक कंपायमान पृथ्वी झालेली आहे. शंखानी, भगवंताचा शंख आहे तो पंचजन्य नावाचा, आणि भगवंत साक्षात त्या ठिकाणी जर शंख फुंकतायत म्हणजे ते धर्मयुद्ध आहे. आणि भगवान त्या युद्धाचं पुकारना करतायत, त्याची घोषणा भगवान करतायत, म्हणून ते धर्मयुद्ध आहे. म्हणून सुरुवातीला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा शब्द वापरलेला आहे. कुरुक्षेत्रे नंतर आहे, धर्मक्षेत्र त्याला म्हटलेलं आहे, कारण साक्षात योगेश्वर कृष्ण त्या ठिकाणी युद्धासाठी आणि शंख फुंकून राहिलेले आहे. इथपर्यंतचा सगळा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे भगवद्गीतेचं वर्णन आहे. पण आजचा जो योग आहे त्याला विषाद योग म्हटलेला आहे. आता त्या विषाद योगाची सुरुवात कुठून होणार आहे, आता अर्जुनाने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण समोर बसलेले आहे, अर्जुन मागे बसलेला आहे. युद्धाच्या पूर्ण तयारीत आहे अर्जुन. आणि अर्जुन पूर्ण तयारीत असल्यानंतर आता अर्जुनाने भगवान योगेश्वर कृष्णाला विनंती केलेली आहे. भगवद्गीताकारांनी म्हटलं, सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत यावत देता निरीक्ष्याम योद्ध कामान वस्थितान. बाबा भगवान योगेश्वर कृष्णा, मी तुला नमस्कार करतो आणि आता माझी विनंती आहे तुला, तू माझं सारथ्य करून राहिलेला आहे. आता तू माझा रथ या दोन सेनेंच्या मध्ये ने. तिकडे 11 अक्षयोनी सेना आहे, इकडे माझी 7 अक्षयोनी आहे. आणि आता या दोन सेनेंच्या मध्ये मला माझा रथ त्या ठिकाणी घेऊन जातो. आणि कशासाठी, यावत देता निरीक्षण, मला निरीक्षण करायचं. योद्ध कामान वस्थितान, मला या युद्धाचं व्यवस्थापन, मी कोणाशी युद्ध केलं पाहिजे,
माझ्याशी तुल्यबळ कोण आहे हे मला सगळं पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हे भगवंता तुम्ही माझा रथ आता मध्ये न्या. आता विषादाला सुरुवात झालेली आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. म्हणजे आधी नाही, सर्वजण उत्साहात आहेत युद्धामध्ये, तो तर दुष्टात्मा अगदी अस्वस्थ झालेला आहे. आणि अशा अस्वस्थ परिस्थितीमध्ये सज्जन जी माणसं असतात ती जरा विवेकाने काम करतात. आणि म्हणून हा अर्जुन भगवान योगेश्वर कृष्णांना म्हणतो त्या ठिकाणी ने. आणि नेल्यानंतर त्या ठिकाणी शब्द काय वापरलेला आहे लक्षात घ्या. आणखीन तो म्हणतो सेनयोरु भयोर्मध्ये रथम मे स्थापय मे च्युत अच्युत शब्द वापरलेला आहे भगवंताला. आता हा व्यासांनी योजनापूर्वक शब्द आहे त्या ठिकाणी. का वापरला अच्युत? अच्युत म्हणजे न ढळणारा, तो कायम राहणारा, स्थिर राहणारा, आपल्या मतावर ठाम असणारा. आता पुढे भगवंताला ठाम राहावं लागणार आहे. आणि म्हणून सुरुवातच त्यांनी केली रथम मे स्थापय मे च्युत. माझा हे अच्युता, हे भगवंता, अच्युत शब्द वापरलेला आहे. हा शब्द योजनापूर्वक आहे लक्षात घ्या. कारण भगवंत अच्युत आहेत म्हणून पुढचं सगळं घडलेलं आहे. आता तिथे भगवंतानी रथ नेलेला आहे. आता रथ नेल्यानंतर त्यांनी पाहिलं समोर, अरे बापरे काय काय आहे समोर. तर समोर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य. कदाचित दुर्योधन दुःशासनामुळे अर्जुन मोहित होणार नाही, परंतु त्यांनी पाहिलं अरे बापरे समोर तर द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, माझे सगळे जवळचे आहेत, मी आणि माझं. असं त्याच्यामध्ये मोह उत्पन्न झाला. ज्ञानीमी गुणीमी कला चतुरमी, योग रहस्य नावाचा ग्रंथ आहे. ज्ञानीमी गुणीमी कला चतुरमी, श्रीमंत मी सुज्ञमी, वक्तामी कवीमी बलाढ्य जरीमी, ज्ञाता जगी एकमी, वेदांती पटुमी श्रुती नुपिणमी, सर्वज्ञ मी सुज्ञमी. असा मीपणा. परंतु योग रहस्य ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं मी समजे परी न उमजे, कोठील मी कोण मी. जोपर्यंत कोठील मी कोण मी समजत नाही तोपर्यंत विषाद अवस्था आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. ती त्याच्यामध्ये अवस्था उत्पन्न व्हायला लागलेली आहे. आणि मग आता त्या ठिकाणी शब्द त्याच्यामध्ये कारुण्य भाव उत्पन्न झालेला आहे. आता हे सगळे शब्द मी काय वापरतो, पुढे आणखी पुढच्या अध्यायामध्ये, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये या सगळ्यांचं स्मरण आपल्याला करावं लागणार आहे. आता तो काय म्हणायला लागलेला आहे त्या ठिकाणी, त्यांनी बापा तो खालीच बसला. सिदंती मम गात्र, आणि गलित गात्र तो झाला. आणि मुखमच परिशिष्यती, घशाला कोरड पडली, तो थंडगार झालेला आहे, घाम फुटलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी वेपयुष्ट शरीरेने रोमहर्षश्च जायते, त्याच्यामध्ये रोमहर्ष म्हणजे अंगावर काटे यायला लागलेले आहे, काय करू समजेना. आणि त्याच्यातलं मी पण त्या ठिकाणी जाग झालेला आहे आणि तो खाली बसलेला आहे. संस्कृतामध्ये या अवस्थेला विषाद अवस्था म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. आता विषाद ही अवस्था कशी अवस्था आहे, आता याला भगवान व्यासांनी विषाद योग म्हटलेला आहे. आता योग का म्हटलं, खरं म्हणजे विषाद अवस्था ही वेगळी अवस्था आहे. या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी माणूस अस्वस्थ होतो, त्याच्यातला आनंद त्या ठिकाणी नष्ट होतो, त्या ठिकाणी उदासीनता उत्पन्न होते, त्या ठिकाणी त्याला निस्तेज प्राप्त होतो, शोक उत्पन्न होतो, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुःख उत्पन्न होते, त्याच्यामध्ये निरुत्साह उत्पन्न होतो. आता ह्या सगळ्या अवस्थेला संस्कृतामध्ये विषाद म्हटलेलं आहे. आता ही अवस्था विषाद आहे आणि व्यास तर म्हणतात हा योग आहे. सगळे योगाचे ग्रंथ धुंडाळा, निरनिराळे धर्मग्रंथ गुंडाळा, महाभारत जर सोडलं, भगवद्गीता सोडली, तर विषादाला योग कोणीच म्हटलेलं नाही. विषाद असून योग. आता जर भगवान वेदव्यास विषादाला योग म्हणतात तर निश्चित काहीतरी प्रयोजन आहे की नाही. योग जर ते म्हणून राहिले, आपल्याला ते समजण्याच्या पलीकडे राहील की नाही. कारण भगवान व्यासोच्चिष्टम जगत सर्वम, जगातलं सर्व तत्वज्ञान ज्यांनी कोळून पिलेलं आहे आणि जगाला मोकळं करून दिलेलं आहे ते व्यास विषादाला योग म्हणतात. नाही का आश्चर्य. परंतु आश्चर्य असून देखील विषाद म्हटलेला आहे. आणि विषाद कोणाला उत्पन्न झाला, आपल्यासारख्याला संसारात किती भराभर आपल्याला विषाद उत्पन्न होतो. थोडी अडचण आली की विषाद उत्पन्न होतो, निरुत्साह उत्पन्न होतो, आपल्यामध्ये आनंद चालला जातो आपल्यामधला.
आणि त्या ठिकाणी ऊर्जा नष्ट होते, गलित गात्र होऊन बसतो आपण. काय करावं असं वाटतं, केवढं मोठं संकट पडलं. आता या अर्जुनाला जर संकट पडू शकते, आपण तर साधी माणसं. भगवद्गीतेतून लक्षात ठेवा, अर्जुनाला जर विषाद उत्पन्न होऊ शकतो, तर या संसारामध्ये अनेक संकट आपल्यामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून विषाद उत्पन्न होतो, पण तो विषाद नष्ट करणारा कोणीतरी पुढे योगेश्वर आहे. आणि म्हणून विषाद देखील योग आपण समजला पाहिजे. आणि म्हणून विषाद ज्याला आला तो कोणी साधा सोपा नाही, तो तर मोहग्रस्त अशा पद्धतीचा तो अर्जुन त्या ठिकाणी आहे. तो कसा आहे, तो काही साधा सोपा नाही. त्याने म्हणजे तो अर्जुन जेने संग्रामी हरू हारिला, काय सामर्थ्य आहे पहा, निवात कवचाचा ठावो फोडिला. अर्जुनाचं वर्णन आहे, जेव्हा भगवान विश्वनाथाशी म्हणजे महादेवाशी युद्ध झालं, कोणाचं, अर्जुनाचं, तर महादेवाला त्यांनी युद्धामध्ये हरवलं. केवढं सामर्थ्य आहे तो अर्जुन. म्हणून ते इथं माऊलीनी शब्द वापरला, जेने संग्रामी हरू हारिला. आणि जेने निवात कवचाचा, निवात कवच नावाचा राक्षस आहे, तर त्याचा देखील ठाव फोडिला, त्याचं लागली वक्षस्थळ फोडून टाकलं. तो अर्जुन मोहे ग्रासिला, तो अर्जुन त्या ठिकाणी आणि मोहग्रस्त झालेला आहे. जर अर्जुन मोहग्रस्त होऊ शकतो, आपण सामान्य माणसं. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये काय शिकायचं, बाबा सामर्थ्यवान माणूस आहे, त्याच्यामध्ये संकट आलं आणि विषाद आला, तर तो विषाद आपल्यामध्ये देखील येऊ शकतो. आणि म्हणून विषाद म्हणजे अंतर्मनाची खिन्नता आहे. म्हणून विषाद योग शब्द वापरलेला आहे. कशातच मन लागत नाही, आपल्या जीवनामध्ये ही अवस्था येते आणि म्हणून विषाद येऊ शकतो. त्याला योग आपण समजायचं. वेदव्यासानी त्याला वेद काय म्हणतात, विषाद शब्द वापरलेला आहे. विषाद भय उत्पन्न करतो, विषाद त्या ठिकाणी आनंद नष्ट करतो. पण तरी देखील व्यासांनी विषाद योग शब्द वापरला. तो कुठेच नसून विषाद योग होऊ शकतो का, पण व्यासांनी विषाद योग म्हटलं, कारण या योगाने आपल्या सगळ्यांसमोर आणि भगवद्गीता नावाचं एक मोठं अशा पद्धतीचं ब्रह्मरसाचं ताट आपल्या सगळ्यांना आणून दिलेलं आहे. त्याला जर विषाद आला नसता आणि तो जर युद्ध सरळ करायला लागला असता, तर भगवद्गीता नावाचं हे जे जगातलं सगळ्यात सुंदर तत्वज्ञान, जे माणसाच्या जीवनाचं पथदर्शक आहे, ते आपल्या सगळ्यांना मिळालं नसतं. आणि म्हणून वेदव्यासानी विषादाला देखील विषाद योग शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून पहिल्या अध्यायाचं नावच त्यांनी अर्जुन विषाद योग अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या विषादाचा आणि याच्यामध्ये चर्चा आहे. आता हा विषाद उत्पन्न झाल्यानंतर तो काय करून राहिलेला आहे, त्याच्या भावनेचा अतिरेक त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यातला अहमभाव जागा झालेला आहे. अहमभाव म्हणजे मी कोणीतरी आहे बा, हे समोरचे कोणीतरी आहे. त्याच्यातलं अज्ञान जागा झालेलं आहे, त्याच्यातलं ममत्व जागा झालेलं आहे. हे सगळं भगवद्गीतेने म्हटलेलं आहे. आणि ते सगळं जागरण झाल्यानंतर त्याच्या भावनांचा अतिरेक झालेला आहे. आता भावनांचा अतिरेक देखील कामी नाही जीवनामध्ये, पण तो त्याच्यामध्ये झाला. तो अर्जुन मोहे ग्रासिला, तो मोहग्रस्त झालेला आहे तो अर्जुन. कारण काय, तो जो अर्जुन आहे एवढा बलाढ्य असून, तो योगी असून, तो त्या ठिकाणी योगी दुर्लभ असून तो त्या ठिकाणी आणि मोहग्रस्त झालेला आहे. तर ती मोहग्रस्ताची अवस्था आणि मग तो त्या ठिकाणी भगवंताशी आता चर्चा करायला लागलेला आहे. माणूस ज्यावेळेस त्याचं संतुलन बिघडते, विषादाची अवस्था येते, तेव्हा तो वाद करायला लागतो, चर्चा करायला लागतो. समोर कोण आहे हे देखील तो आता विसरलेला आहे. आता अर्जुन भगवंताला पटवून देऊन राहिलेला आहे. बाकीची सुंदर भगवद्गीताकारांनी रचना केलेली आहे, महाभारतकारांनी रचना केलेली आहे. आणि तो त्यांना पटवून देऊन राहिलेला आहे. आणि पटवून कशासाठी देऊन राहिलेला आहे, ते पटवून देत असताना त्याच्या मनामध्ये एकच आहे की भगवंतानी म्हणावं बाबा अर्जुना, अरे खरोखर तुझं बरोबर आहे, हे युद्ध तू करूच नको, चल उचल तुझं गांडीव आणि निघून जा, असं त्यांनी म्हणावं. आणि म्हणून तो आता एक एक गोष्ट त्यांना त्या ठिकाणी सांगून राहिलेला आहे. पहिले कारुण्य भाव सांगितलेला आहे, सिदंती मम गात्राणी, असं तो त्या ठिकाणी म्हणून राहिलेला आहे. गांडीव संस्थते हसतात, माझं गांडीव खाली पडलेला आहे. रोमहर्ष त्या ठिकाणी जायते, रोमहर्ष मला उत्पन्न होऊन राहिलेला आहे. म्हणजे कारुण्य भाव त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता भगवान त्या ठिकाणी ऐकत नाही. मग आता अर्जुन आणखी त्या ठिकाणी काही टीकाकारांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे.
आता तो चर्चा करून राहिलेला आहे. कोणाशी? साक्षात योगेश्वर कृष्णाशी, जो त्याचा तारणहार आहे, जो त्याचा गुरु आहे, जो त्याचा सर्वस्व आहे. पण त्याच्याशी चर्चा काय करून राहिला? हे भगवान योगेश्वर कृष्णा. अहो, माझ्यासमोर द्रोणाचार्य आहेत, माझ्यासमोर भीष्माचार्य आहेत. समजा तुमचं युद्ध जर उग्रसेनाशी झालेलं असतं. उग्रसेन कोण आहेत? त्याच्या आईचे वडील, म्हणजे कंसाचे वडील. आणि ते उग्रसेन त्याला बंदिवासात टाकलं होतं कंसाने. समजा ते तुमच्यासमोर युद्धाला असते आणि तुम्हाला म्हटलं असतं करा युद्ध, तुम्ही केलं असतं का? असं त्यांनी म्हटलं. आणखीन काय टीकाकारांनी म्हटलं, अर्जुन त्यांना म्हणून राहिला. कोणाला? श्रीकृष्णाला. समजा सांदीपनी ऋषी समोर आहे. सांदीपनी कोण? त्यांचे गुरु भगवान योगेश्वर कृष्णाचे, ते समोर आहे. आणि तुम्हाला म्हटलं करा युद्ध, तर तुम्ही केलं असतं का? परंतु यावत देता निरीक्षेयम युद्ध कामान वस्थितान. ते का म्हटलं? सेनयोरु भयोरमध्ये रथम मे स्थापयमेच्युत. हे अच्युत शब्द का वापरला? याने काहीही जरी म्हटलं तरी भगवान म्हटलं बरं काय हरकत नाही, पुढे बोल. उग्रसेन असते तर चल बोल पुढे. ते सांदीपनी असते तर चल बोल पुढे. भगवान अच्युत म्हणजे च्युती ज्याची होत नाही, जे आढळ आहेत, जे ढळत नाहीत निर्णयापासून, ते त्यांचं फक्त ऐकून घेऊन राहिलेले आहे. त्यांना माहिती आहे हा विषाद योगामध्ये अडकलेला आहे, हा विषादामध्ये आहे, आणि म्हणून ते त्या ठिकाणी सांगून राहिलेलं आहे. आता व्यासांनी योग आणखी का म्हटलं? कारण आता भगवान योगेश्वर कृष्णाला माहित होतं याला बोलू द्या. आत्ताच जर याचं उत्तर दिलं आपण, हा चटकन ऐकेल, तर त्याच्या आतलं सगळं बाहेर येऊ द्या. कारण विषाद अनुभवल्याशिवाय आनंदाची प्रचिती येत नाही. समजा एखाद्याला कोंडून ठेवलं आणि मग सोडलं तर त्याला मुक्तीचा आनंद मिळतो. तुम्ही कडू खाल्लं आणि मग साखर दिली तर त्या साखरेचा आनंद तेव्हा कुठे प्राप्त होतो? अनंत यातना आहे आणि मग कुठेतरी त्याला सुख मिळालेलं आहे. तर यातना भोगल्यामुळे आनंदाची जी प्रचिती आहे ती त्या ठिकाणी आणि आपोआप येते. जर त्या ठिकाणी अशी प्रचितीच येत नसेल, सदैव आनंदात असणारा माणूस उच्च भोगाकडे धावतो, पण त्याला आहे त्या प्राप्त भोगाला त्याला त्या ठिकाणी आनंद त्याचा प्राप्त होत नाही. रोज भाकरी खाणाऱ्या माणसाला जर त्या ठिकाणी पुरणाची पोळी मिळाली तर त्याला पुरणाचा आनंद आहे. पण रोज पुरणाची पोळी खाणारा त्याला पुरणाचा आनंद नाही, त्याला भाकरी खावासे वाटते. तो तिकडे ते पोय पंक्तीचे किडे काय किळसे घेती. आणि म्हणून त्या ठिकाणी याला भगवंत सांगतात की होऊ द्या याला तेवढ्या याचा त्याला जे मिळते आनंद माझ्याशी वाद करण्यात आणि याच्यामध्येच गुंतून राहण्यात. जैसा भ्रमरू भेदू कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कलिके माझी सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमल दलू भेदू नेणे. माऊलींनी पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं, भुंगा जो असतो की नाही त्याच्यामध्ये सामर्थ्य काय? कडक लाकूड पोखरण्याचं. परंतु मोहग्रस्त झालेला भुंगा जेव्हा कमल दलामध्ये अडकतो तेव्हा ते कमळ बंद होते. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, तो मरतो त्या ठिकाणी, पण कमलदल पोखरत नाही. अर्जुनामध्ये सामर्थ्य काय आहे? जेने संग्रामी हरू हारिला. महादेवाला देखील हरवण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, पण तो आता मोहग्रस्त झालेला आहे, त्याच्यामध्ये गुंतून पडलेला आहे. आणि गुंतल्यामुळे तेथं उत्तीर्ण होईल प्राणे. आणि मग उत्तीर्ण होईल म्हणजे तो भुंगा जसा त्याच्यामध्ये गुदमरून मरतो तसा तो आता अर्जुन त्या ठिकाणी मोहग्रस्त झालेला आहे. ही विषाद अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे. भगवान ऐकून नाही राहिले. आता काय करावं? आता त्यांनी पुन्हा भगवंताला दुसरा त्या ठिकाणी आपला सुंदर न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच किम नो राज्येन गोविंदम किम भागैर जीवितेन वा. किती सुंदर त्या ठिकाणी, अरे बाबा मला राज्य नको, हे आता हे मला काहीच नको असं तो त्या ठिकाणी आता दुसरं त्यांनी शस्त्र भगवंतासमोर. पहिले सांगितलं हे सगळे माझे आहेत, पण नाही, माझं शरीर थरथर करून राहिलेलं आहे, रोमहर्ष उत्पन्न होऊन राहिलेला आहे. भगवंतानी ऐकलं नाही. समोर द्रोणाचार्य भीष्माचार्य आहेत, भगवंतानी ऐकलं नाही. आता तो सांगून राहिला, अरे मला नको बाबा हे राज्य, न कांक्षे विजयम कृष्ण, मला विजय पण नको, मला काहीच नको, आता मला जाऊ दे. असं ते त्या ठिकाणी म्हणायला लागल्यावर भगवंत म्हटले बरं बा आता पुढे. आता हे देखील झाल्यानंतर तो त्या ठिकाणी आता भगवंत ऐकत नाही. आणखीन एक त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा त्यांनी सांगितलं भगवंता
भगवद्गीतेने वर्णन केलेलं आहे, अहोबत महत् पापम. अरे बाबा भगवंता, हे पाप आहे रे, सगळे लोक मारायचे आणि मग मी राज्य घेऊन काय करू? एवढे माझे आप्तस्वकीय मरणार आहे, युद्धामध्ये सगळी सेना मरणार आहे आणि मेल्यानंतर राज्य घेऊन मी काय करू? अरे पापामध्ये मला नरक प्राप्ती होणार आहे, असं तो भगवंताला पटवून देऊन राहिलेला आहे. आणि अशी पटवून देण्याची जी त्याची स्थिती धडपड आहे ती भगवंत अच्युत बनून ऐकून राहिलेले आहे. तेव्हा पहिल्या अध्यायामध्ये या ठिकाणी अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाला युद्ध न करण्यासाठी तो जो पटवून राहिलेला आहे आणि कसं तरी भगवंतानी एकदा तरी म्हणावं की बाबा युद्ध करू नको, ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे, थांबव युद्ध आणि जा घरी, असं भगवंतानी म्हणावं, अशी त्याची धडपड त्या ठिकाणी आहे. परंतु ती धडपड अच्युत असल्यामुळे, ते ढळत नसल्यामुळे भगवंत फक्त ऐकून राहिलेले आहेत. आणि म्हणून अर्जुन विषाद योग याला का म्हटलेलं आहे? तर अर्जुनाची ही अवस्था प्राप्त झालेली आहे, याला विषाद म्हटलेलं आहे. आता व्यासांनी योग का म्हटलेलं आहे? या विषादाच्या योगाने भगवंत पुढे त्याला आणि जीवनाचं मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून हा अध्याय अर्जुन विषाद योग नावाने प्रसिद्ध आहे. या अध्यायाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो आणि थांबतो. भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तत्वज्ञान एवढं मोठं आहे, किती सुंदर आहे, जग तारलेलं आहे त्याने. आता हा जगाला तारणारं तत्वज्ञान, आणि समजा आपण वाचायला सुरुवात केली आणि भगवद्गीता उघडली आणि उघडल्यानंतर व्यासांनी किती सुंदर रचना केली पहा, आपल्या सगळ्यांसाठी आहे ती, लक्षात ठेवा. त्यातून मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. श्री गणेशाय नमः. अथ प्रथमोध्याय. सांगणारे कोण आहेत? विश्वाचे नियंते आहेत. पण नियंते असून देखील भगवद्गीतेची सुरुवात भगवंतानी केली का? भगवंतानी भगवद्गीतेची सुरुवात केली नाही. मग कोणी केली? दुष्टात्मा जो आहे, ज्याचं तोंड पाहू नये म्हणतात, त्याचं तोंड पाहायचं काम पडून राहिलं. त्याचं स्मरण पहिल्यांदाच भगवद्गीता उघडा, भगवंताचा आपण खूप उत्साह, भगवंत ऐकायचे, भगवंत ऐकायचे, भगवंता तुझं नामस्मरण करायचं. आणि भगवद्गीतेची सुरुवात व्यासांनी कोणाची केली? श्री गणेशाय नमः. अथ प्रथमोध्याय. धृतराष्ट्र उवाच. अरे 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 अरे, ज्याचं तोंड पाहू नये, ज्याचं नाव तोंडामध्ये घेऊ नये, त्याचं नाव पहिल्यांदा, त्याला वक्त नाव म्हणतो आपण, ते भगवंताने का घेतलं असावं? अरे धृतराष्ट्र नावाची एक प्रवृत्ती आहे. या सगळ्या प्रवृत्ती आपण पाहणार आहोत. तर ती धृतराष्ट्र नावाची प्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणून ती पहिल्यांदाच भगवंताने सुरुवातीला सांगितलं, अरे तुम्ही धृतराष्ट्र प्रवृत्ती, दुष्टात्मा सर्वजण आहे, प्रत्येकाला मी आणि माझं. कारण त्यांनी सुरुवातच कशी केलेली आहे? त्या ठिकाणी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकाः आणि मग पांडवाः. मामकाः म्हणजे माझे, त्याने कौरव पांडव दोघांना माझं नाही म्हटलं. मामकाः म्हणजे माझे. माझे कोण? माझे पुत्र 100, म्हणून त्यांनी माझं माझं केलेलं आहे आणि पांडवांना वेगळं केलेलं आहे. खरं म्हणजे सुयो आपले धर्मराज 105 म्हणायचे आम्हाला, वयम पंचाधिक, आम्ही 105 आहोत. परंतु हे काय म्हणून राहिला? मामकाः. ही जी मामकाः अवस्था आहे, ती मामकाः अवस्था भगवद्गीता उघडण्यापूर्वी आपल्या सगळ्यांची आहे. ती मामकाः अवस्था वयम म्हणून, मी कोणीतरी पूर्णावतार भगवान योगेश्वर कृष्णाचा, ममै वंशो जीवलोके, मी आहे असं जे त्या ठिकाणी भगवान सांगतात, मी त्याचा अंश आहे, इथपर्यंत मला घेऊन जायचं आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त जाहलो तुझिया गुणे, आता सांगणे पुसणे काहीच न लगे, अशी अवस्था सगळ्यात शेवटी येणार आहे. परंतु आता सध्या अर्जुन हा अर्जुन गुणामध्ये गुंतलेला आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा बेस आहे, हा फाउंडेशन आहे. आणि त्याचा ज्यावेळेस आपण नीट अभ्यास करू, अर्जुनाची अवस्था आपण लक्षात घेऊ, तेव्हा भगवद्गीता का सांगितली आणि भगवद्गीता कशामुळे आली, याच्या विषाद योगामुळे आपल्याला भगवद्गीता ऐकायला मिळाली. आणि म्हणून व्यासांनी पहिल्या अध्यायाला आणि अर्जुन विषाद योग म्हटलेला आहे. खरं म्हणजे कमी वेळामध्ये आपल्या सगळ्यांना हे पाहायचं आहे. माझा प्रयत्न असा आहे, आपल्या सगळ्यांना चिंतनासाठी विषय ठेवायचा. ते बी त्या ठिकाणी टाकायचं आणि ते बी टाकल्यानंतर अंकुरित करण्याचं काम जी ऐकणारी सगळी मंडळी आहे त्यांना ते करायचं आहे. भगवद्गीता
मोठं तत्वज्ञान आहे, परंतु ते ज्यावेळेस आपण थोडंसं ऐकतो आणि मग त्याच्यातून आपल्याला आणखीन नवा अर्थ प्राप्त होतो. नित्य नूतन देखीजे गीता तत्व, ते गीता तत्व आपण इथून पुढे काही दिवस ऐकणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि ऐकण्याचा प्रयत्न केला. माझी या बोबडिया बोला. मला माहिती आहे मला ज्ञान कमी आहे. जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष अधिक. मला बोलणं देखील येत नाही, सांगता देखील येत नाही, ज्ञान देखील नाही, परंतु गीता ही साधना म्हणून आपल्याला काही दिवस करायची आहे. आणि म्हणून साधना म्हणून आपण सर्वजण काही दिवस हे तत्वज्ञान ऐकण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि पहिला आजचा हा जो अर्जुन विषाद योग, त्याला का म्हटलेला आहे? अर्जुनाचा विषाद कसा आहे, भगवंताला त्यांनी कसं पटवून देण्याचा प्रयत्न केला युद्धापासून परास्त होण्यासाठी, या सगळ्या घटनांचा ओहापोह पहिल्या अध्यायामध्ये आहे. तो अर्जुन विषाद योग आज आपण ऐकलेला आहे. ही सेवा गंगेचं पाणी गंगेतच, तसं गीतेची सेवा गीतेतच स्वाहा म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या चरणावर अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.